दाखवा माणसं दाखवा आपल्या ह्याची कळते लगेच. त्यांचं काढायचं काळं पडलंय वरनं धोपाय काढलं तुझं गेला आता मोदी पुस्तक गेला तुझं पुढं होतं शंकर मध्ये बसत ह्याला आहे ना तेव्हा जाळ्या याला नाही झालं अहो याला मध्ये टेस्ट केली महिना झाले म्हणतो ओके त्याला 10-15 जाळ्या टेस्ट त्याला केली पंप पंप काय चोरला होता समजा सामान घरी नेऊन टाकले भरपूर. म्हणजे बोर 500-400 बनाचे बोर 400 ती 450 हे यातच बोर आहे. पुन्हा वर गेले मोटर खाली जाणे गेले. आपण हे जी सोडले पहिल्यापासून बोंबा हे निघताना बी अपदा करतोय. बरं बरं नाही देवायला मुळा कुठं तर प्रॉब्लेम असेल शेवटून ती नळ राहिल्या काढताना अपदा करते कुठं खचित अडकते बघा जागी. मायासारखंच होतं मध्ये माया बोरला तसंच होते. तसल्या बोरला बारकी मोटरवाला चारांचे मग ती जात हाती घालत नाही पाईप हाईट होता मोटर फक्त बारकी चारांचे लावायचे. राव 2 इंच पाणी मारते बारक्या पाईपातनं पाणी कमी येतं. नाही नाही तुम्ही म्हणता माझं 2.5 इंच पाईप आहे आमच्याकडे 700 फूट सोडलंय 700 फुटावरून 2 इंच फुल पाणी मारतं. अजून काय पाहिजे मग माझं सोलर आहे 4 इंची हा तुमचं सोलर आहे तुमचं सोलर आहे का त्याचे फक्त पाईप चेंज करा पाणी वाटतं मला कॉलम टाका मोटर दाब पडते मोटरवर स्टेज असतं ना तिथं पाईप बारक असतात ना व्हायला खटाखटा रानावर ना बोर रान खटाखटा म्हणलं चांगला खालीच कुठं गेअर हवी त्याला तांबडा पाचशे हे होते नाळे तांबडे होते होय लोकांचे. इनर्गेशन नाही बोरी साधा नाही साधा आपलं तुमचे इनर्गेशन बोर असतील मग गावात नाही ते नाही का आमच्याकडे इनर्गेशनचं पर्याय नाही बोर पाडत म्हणले 1.5 लाख रुपये घेऊन बसावं लागतं बोरला नाही पाणी लागलं तर लाख रुपये काटे सर खपाली माहिती की त्यांची माहिती की खपाली ड्रायव्हर होतं आमच्या इथे एक बरं ती मामा अण्णा नाव त्याला तिकडे अण्णा म्हणजे ते आपली इथं म्हणते ते आणि आमच्याकडे 700 फूट खोले 600 मरे काठीला सारवाच होतं ती फाशी घेऊन मिळते 500ची ॲव्हरेज आहे ना ते 500 550 नाही 550 तुमचं लय खर्च काय म्हणून या बोरला 550 पर्यंत लोकांची मर्यादा. 500 फूटला किती खर्च होतं बोर पाडा तुमच्या आमच्या 600 बोर तर नसेल 600 आमच्या 60-65 हजाराचा बोरस होते 60,000 आपल्याकडे बघा 80,000 तर बोर टाकल्यावर आता ती सुद्धा तिथे प्रॉब्लेम झालेला नाहीतर काय 50,000 खेळगाव हा ते टाकलेला आहे तो 20,000 तिथं झाले मोटर गेली खरेदी गेली खाली गेली मी म्हणणार त्यांना दुसरा पर्याय नाही गाडीचा दावा म्हणून त्याला विनाकारण बाकी खर्च करू ना मला काय उयाचं ह्यानं पडतं म्हणत ते सामान अडकून बसत आहे घाला ते परत बरं ना चालू झालं बरं त्यानं पुन्हा बघितलेलं नाही पंप सुटला चलते म्हणलं की चलते ना चांगलं फोन केलं ते पुन्हा मी पुन्हा चाललेलं नाही गाडी आली म्हणून नाही म्हणलं गाडी आली चांगलं चाललं मला बरं खाली एक पार घेतली म्हणला एक पार घेतली आम्हीच घ्यायला लावली एक पार जास्त एक्स्ट्रा घ्या म्हणून पाणी लय वाहिलं पोरची त्यानं लय पाणी लागलेलं लावाय पाहिजे किळ आता हळूहळू करते केलं आता पांतर आलं होय महत्वाचं पाणी असते माणसाला पाणी जागेत थरात येते पाणी गेल्यावर पाण्याची किंमत कळते माणूस पाणी प्यायला तुझं बघ शंकर पाणी आता तुला नाही का बोर आपल्या तिकडे नाही पाणी बोर नाही ह्याच बोरचं पाणी पुरतं चौकड ही लई पुन्हा बोर आहे असं आहे आली तो कामात काम कॅमेऱ्यानं कळते पाणी होय तो पुन्हा ह्याला बघून त्याला बघ ती दादा बी उपड्याला गेले कॅमेराला समोर करतो का म्हणजे ते काय करा आता ह्याला चिवरीच्या नाही तिकडं गावाची चिवरी चिवरी तिकडं हा नवदुर्ग आडो बोर मारला हिरीत मारला 150 फूट नेलं 150 फूट बोर होता त्यांचा बोर मारला गेली मोटर तर कशी गेली दगड असले मोठे पडले बोखांडे पायपाची वगैरे ते मालक मध्ये नुसते पाईप तर बाहेर नाही गावी मोटर नाणे वगैरे म्हणते ह्याच्यात पहिला पंप पडलेला आहे ह्याच्यात पडलेला पहिला कसला पाहिला पंप लोकांनी पंप पडलेला
पाईप किती खाली त्याला पाईप नाही ती नुसती मोटर आहे. नुसती मोटर पडली कडे येत नाही काय आपजून बसले लावून निघालेली नाही ती. किती खोली 400 हम्म, काढणं आहे ते माणसं त्यांच्याकडे काय करता पण हम्म. त्याला खर्च बघू बोलले काय होते. होतं. नाही नाही ती गुलबर्ग माणसाला पैसे घेतले ती पिकअपवाली येते ती गुलबर्ग गेली ट्रक असते त्यांचा आलती गेले वर्षी सावरगावात आलती गेली वर्षी चालते का आलती ती काय दुकानदाराशीतला बोर नीट केलता हनुमान दुकानदाराच केलता काय पैसे होय, काढते होय, बोलवलं? काय पैसे ते काढते हनुमान दुकानदाराचा पंपच खाली सुटत नव्हता हम्म. तुटून पडल्यावरती ती विकायला ही हो का? 10-11 हजार रुपये घेतले होते हम्म. पैसे घेऊ दे नाही नाही 10 करा मग दुसरे माणसं ते तिकल नाही ते गुलबर्ग रटले त्यांच्या पैसे बी गाडी फिरी समजा साहित्य होतं ती दुसऱ्या गाड्या मग तुम्ही म्हणता ते गुलबर्ग. सावरगावात होती महिन्याभर होती सावरगावात लय लोक अडकले काढले अरे पण पंप कितीचा 10,000 गेलं तर गेलं होय होय. माणूस विचार काय करते नाही ते माणूस कुठला आहे नेमका बघा आता नाही आता समजा सुरक्षित चालतंय सत्ता पलटी नाही काय महाराष्ट्र बोरला शार आलाय शार म्हणजे पीठ त्या गोल आहे बारीक झाले बोरच्या गाईची खाल्ली हवाय पांढरे शार झालाय हे का दिसतं पांढरा ही शार आहे हवाय शार हवाय धरण शार आलाय सवय खोल आहे बारीक होती ह्या बोरची काय ते दगड आहे का? पाणी लागलं काय पाच जरा बारीक पाण्याचा कोरडा धरा आहे पावसाळ्यातला हां हां कोरडा झाला. कोरडा धरा कोरडा ह्याला वरनं बारीक पाणी आहे म्हणतो काय घरी बा आता शेती सार संपला बघा हम्म. ती सार नाही बघा मान बदल आहे का हां हां बरोबर आहे. पाणी आलं की हम्म. पाणी आलं पाणी आलं म्हणजे हां पाण्यात केलं का आता पाण्यात चालला काय आदमी पडले गोरपड काय ते पडले असं काय ते पुल्ले काय ते काय तर आहे काय रे कोंबडी आहे का काय तर दिसायला फुगले पण ती मरून नाही पडले जिथे जिताय की जिताय कॅमेरा हल्ले येतात ते काय मोठं काय दिसतंय ते काय पग गेले त्यामुळे शिपुटो खडून असेल तर खडून गोरपड नाही तर ते दोन्ही पैकी पाण्यात गेला का काय तर आहे गोरपड दगाय गोरपड तर मला म्हणा कसली मोठं आहे का जेवण आहे का मग ती काय जेवण ताई जेवण हो, आहे की बाबा. मी हे व्हिडिओ बोरमध्ये गोरपड पाण्यात पोहतोय निघते का कॅमेऱ्याने होय काय लय मोठे मोठं आहे का वरणच गोष्टी आपण मध्ये उंदीर आहे बरं का खाली एक वरी होतं पाऊस होता का ते उंदीर होता ते जगायचं कसं राहू पण आतमध्ये त्याला काय होतं मरते का त्यात पाण्यात त्याचं ती जीवनच त्यात आहे तर काय होय गोरपडीचं पाण्यात आज कशात बी राहते ती खेळ का अरे पण खायचं काय पाणी हम्म. पाणी पिते पाणी शेवळा फिवळा हाणती ती मस्त काय खाते ते फक्त जेवढं त्याला वार लागत ना हम्म. किती मीटर गेलं बरं 55 मीटर 55 धरा बघा 55 मीटरला मोठा धरा जरा लाल गिरो म्हणजे भातगड मोठा तिथं गोर पडते का तिथं भातगडा 95 मीटरला जरा गोरपड मोठी आहे दुसरा धरा आहे जरा चांगला गेला 110 वर म्हणजे 100 फुट धरा आहे सारखं 100 आपलं 100 मीटरला 100 मीटर दुसरा धरा बरं का हे लक्षात ठेवा फक्त पाणी रगडून आहे राहून आपलं वायर कापायची गोरपड आत बसून नाही आपण मग का दिसतं का ना कॅमेरा जायचा तुझं व्हायचं ना मग तिला म्हणजे खायला काय टाकलं वाचवाय पाहिजे ना ते मुख्य प्राणी कसं वाचवायचं त्याला वाचायचं म्हणल्यावर आकडं आकडे शिवली येणार नाही बोरीचं ते काटं. आवडतं की त्या श्यामेच्या वडिलाकडे ते म्हणजे त्याला फासा भरला त्याला फासा घाला होतं आकडं अडकत नाही गोरपड पाणी गडबड झालं गोरपडून गडबड गेलं पाणी मी मग म्हणलं होतं ना कॅमेरा गेला यायला गोरपड दिसली मला इथं. येत नाही गोरपडी येत नाही फासा टाकल्यावर फासा टाकलं येते तिथं असतं की दात्र्याचं खाली खूप जे मासे त्यानं तसलं तरच हं?
मग येते घरी मग वाचते मग आपण ती तुम्हाला चांगलं इथं दिसतंय लागलं, म्हणून 100 फुटावर ती पाणी. तसं मोगम कसं सोडायचं किती फूट सोडायचं बघून करायचं कॅमेऱ्यातून इकडं थोडं अलीकडे इकडे मध्ये बंद पडलं. हां कॅमेरा बघून करायचं ना पाणी चांगलं लागलं शंकर. पाणी एवढं होतं पहिलं. पाण्यावर आहे 100 फुटावर पाणी आहे. पाणी भरपूर होते बोल. हे पाणी सगळं पाण्यातच आहे आता हे. तुम्ही हे पाहू ना 4 इंची मोटर घाला चलत्या जरा 2 बैल जरा चांगला आता घरात जरा वाहता 2 जरा चालू आहे चांगला 4 इंची अडकडे होत ना 8 पाईप लावा 15 वाला 8 वाला पाईप काय टेन्शन नाही लोखंडी म्हणून तर बही कशी नेऊन टाकले समजा लोखंडी गाव होतं पहिले. पूर्ण समजा लोखंडीची लोखंडीचं काय गरज आहे रे? आमच्याकडे घालून असं काढून भांगर घालून पाईप आ, त्याला ते बसवायला 3000 द्यायला 3000 काढायला मरणाची उगाच आपदा देणं. माणसं. तुमच्याकडे 3 तर आमच्याकडे 7,000 काढ घाला लोखंडीचे खड घाल हां काढून थोडाला लोखंडीला लय जावं. आणि तुमच्याकडे 20 पाईप काढलं किती आहे पांढऱ्या पाईपाला त्याला 2000 रुपये. 2000 PVC. तुमचे काढ आमच्याकडे 3000 रुपये गावात गावाच्या बाहेर गेलं का 10-15 किलोमीटर 4000 रुपये हस्ती टाकाय पाहिजे त्याला. वाजते पाणी कमी येतं अहो लय हाणते पाणी. विचारा की त्याला पाणी कसं हाणते मग. तुम्ही ट्राय करून बघा हसते बी घाला आणि 2 इंच पाईप टाका तिची मोटर राहा फक्त पंप है ना पंप जाई पंप दिसला हो पंप इकडे अलीकडे थोडं पण होय दे वायर आहे काय तर नाही ना वायर होते इकडे अहो पंपासारखं दिसलं की न लोकांना जास्त दिसत काही वायर वायर खाली 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 थांबा जाऊ द्या खाली काय मोटरवर सांगते काय मोटर साईड देते कॅमेरा आपला माती वायर आहेत वायर ती मीटर वायर आहे किती मीटर गेला बघा कळतं आता 167 बघा मोबाईल करा 167 गुणिले 3.28 करून बघा म्हणजे कळतं मोटर गाळ किती आहे किती नाही समजतं लगेच 167 हां गुणिले 3.28 547 चुकलं चुकते तुम्ही किती आणले वायर ही अहो मीटर घेता थांबा किलोमीटर बघ 67 नसतं हे त्याला एक घर लावायला समोरला एक कमी करा कशातला वरचं थांबा खालचं मीटर बघा मला सांगतो हां 87 करा आता सगळ्याच्या आत दिसतं बरोबर तुमच्याकडे 87 गुणिले 3.28 285 285 वर वायर आहे तिथं मोटर आहे तिथं मला आता 285. हां 87 85 एक मीटर घाला 3 फूट त्यात म्हणजे 285 तर 90 आहे की 290 5 फूट मोटरवर थांबली तर खाली गेलं ना मोटर मग चेअर माथे पडलेलं आहे आणि ते मागा मोठं धर म्हणलं होतं मला मी ती करा बरं 100 मीटरला की 2 धरा तर म्हणजे किती फूट होतं कळते तिथे 100 नसलं की हां मग आज मीटर दिलं तर आता हे 27 म्हणतो. 99 झालं तर बरोबर काय ते नाही थांबा वर येताना बघू आता किती झाले मीटर आलं 37 आलं बरोबर आहे मग आज मीटर कमी होते मग आज मीटर धरावर आहे मग ती वर आहे ना 7 फुटाला आहे ते. हे करा कर झाडाची मुळे ते कंदरा पडलं काय येत नाही तेव्हा काय पडले काय पण असं उघडं असलं मग काय. उघड असले काय तर पडलात नाही मुळे फिडी म्हणा काय ते पण तिने हे मुळे जाणार ते वायर नाही मुळे मुळे जायचे तिथं म्हणजे बोर 300 चका बा इतके खाली मुळे कसं काय आले वरनं पडले असे हा पडलेली हां कारण मला छल्ले दिसले मुळे आळ घाल बा वर त्याला वर काढत हां थांब निळं वायर आला वायर निळं वायर ना
निळ वायर हा वायर निळा की निळं वायर. कलर दिसला वायर आता हम्म. निघा वायर आहे बुजलं माझ्या ना बोराव खाली काय माहिती आली का घराड तर शिवरी होय किती फुटावर बुजलंय म्हणायची 300 वर 100 फूट बुजलंय खरं. वरनं कसं, पुकळे 150? मोठे आहे वरनं या गोरपडे पुकळे मोठे आहेत लय मोठे पुकळे आहेत. 150 फूट आहे की मग शंकर बुजलेलं. ह्यात एकदा मिशन कोंबावं लागतो हा दाबाला होतं गाड्यानं हा दुसरं काय ती नाही. चार बेकट होतं सगळंच पण होतं बोर हा काव घेतल्यापासून बोर बुरळ्याला नाही नाही एकदा बरोबर रोळा काय 20,000 रुपये जाते ना. हा बरोळा बोर पैसे नाही पण एकदा बुरळा मग समजा वायर होता वडा मी मग बघा बघतो वडू का? हां ते मग आता बघा आपला 9 मीटर झालेले बरोबर वडा मोठे पुकळे वडा बुगर काय पुकळे नेमकं ते पाणी फिरत असं ढवळलेलं माती पडले खाली गोरपडून मागा ढवळ ना वरनं गोरपड पळ गेले पाण्यात खाली रेकॉर्डिंग बंद करायचं का नाही का? हा, 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 करतो